पण तिथं पण तर वाळा आणायला पाहिजे होते. लक्षात आलं नाही आपल्या. बटाटा बघ बरं 2 वाजल्या बरोबर 2 वाजल्या. चटणी काढली चटणी काढ की तिथं चटणीच आहे. ठेव ह्याच्यात. हां ही आहे जवसाची चटणी आणि त्यातली काढ लसणाची तिथे. तेलकटवाली नाही वेळ आणली तू. तेलकटवाली म्हणजे ही बिगर तेलकटवाली आणली. तेलकटवाली घरी ठेवली होय. कसली तेलकटवाली? अगं बाई तेल टाकून केलती मी. ही बिगर तेलवाली. नाश्त्याला पोहे बनवलं झाडाखाली टाकलं. कसलं लागतंय का ना. ते पोट नाही भरत ना बाकीचं खाल्लं की. सर तू कशासाठी आयला ही तर सगळी व्हेजचीच हॉटेल आहेत. मला ही तर नॉनव्हेजचं हॉटेलच नाही. व्हेज नॉनव्हेजचं नाही ग पण वाचायचं तुला आवडतं का बापू. कसं 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 एकदा कसलं आवडतं मग. गणाला बेसन भाकरी घेतलंय आणि त्यांना म्हणलं पातळ वरण आणि थोडा भात द्या त्यात गाळणं द्या म्हणलं. बेसन आलं आलं गाण्याचं बेसन. हे फुल दिलंय ना फुल. लई थोडं आलं. एवढंच येतं का फुल मध्ये. कसं काय बरं. तसं नाही गेल्या वेळेस लय आलतं आपल्या इकडं लय येतं. त्या दिवशी मला नाही मला घ्यायचं होतं. ही पोरं म्हणले आम्हाला बी पाहिजे. नाही मी सांगितलं तुम्ही दम बिर्याणी मग घ्या की चला. हां हां ह्याचा रसा उचलून खा. तवर हे आम्ही खातो मैत्रिणींनो. गाण्याचं बेसन येत आहे तवर. काय मागव त्याला 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 त्याच आहे. चमचा दे मला. ए काय अगं त्यातलं पनीर काढताय. घ्या दोघं जण खा. कामत हॉटेल तुळजापूर. कुणी आलं तर इथं जेवाय. तुळशी पण भारी आहे. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. सर्दी झाली मैत्रिणींनो. आजारी आहे थोडीशी गाठ लागते. मग बोला फिरायला तुला जाईना देवाला आलती. देवाला आलतो आम्ही. आता जास्त जाऊ देवाला जाऊ. देवाला येऊ तुम्ही देवाला घेऊ मासच जाऊ. काय कुलूप कुठे जा कुलूप 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 लय मोठं आहे. त्यांनी दिले बस आपल्या घरापेक्षा तर मोठंच आहे. हा इथं मला यू बघायचं. यू कसं यू 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 कसं यू काय नाही. सगळं भंगरी व्यू आहे. सगळीकडे दगड आहे. तर घरांच्या पत्रा आहे नुसता. पत्रा नुसता वाळवंटातला आहे. इथं बिल्डिंग आहे तर 2-3 पण काय इथं मजा याय ना बरं का. लय गार लागतंय अजून. खावं लागतंय आम्हाला मित्रांनो.
माहिती का मित्रांनो इंग्लिश गार लागतंय गार. गार लागतं इंग्लिश मधनं काय म्हणतात थंड वाजते थंड. मी शिकवतो काय म्हणतात इंग्लिश मधून गार म्हणायला म्हणतात वाव पोराने इंग्रजी शिकवलं. आपको पता है क्या चीनी को इंग्लिश में क्या बोलते हैं काय बाई खळीच्या जागेवर मैं फुटकुळी आली. बताती हूँ क्या बोलते हैं एवढीच इंग्लिश भारी बनला ना नाही एवढी इंग्लिश भारी म्हणला ना तर आपली महाराष्ट्र राष्ट्रभाषा आहे ना हा. ते आपल्याला ना मातृभाषा बदलावं लागेल आणि तुझी इंग्लिश ठेवावं लागेल हा. आईच्या गावात चला आता निघालो मंदिरामध्ये. सर्दी झाली लई. चला पोरे लता झालं का आम्ही एवढी फॅमिली आलोय आमची. लता बाबूजी दीदी गाना आणि सूरजन दीदी त्यांची नाहीत आली कारण का दीदीचं 10वीचं कितवीला आहे का दीदी 12वीला आहे ना दीदी 12वी तिचं 12वीचं ना सूरज इंजिनिअरिंगला. ते दोघांना पण सुट्टी नव्हती त्यामुळे त्या दोघांना पण नाही आली. हा भाऊजी हा तो पण आहे. आणि आमचं भाऊजींनी लय पहिल्यापासून मदत केली बरं का आमच्या त्यांना. आमचं तिथे तर उंडवडीला शाळेत असायचं आणि आमचं भाऊजी डबं वायाचं. भाऊजी सांगा किती भाकरीचं गटुडं न्यायचं तुम्ही 3 भाकरी रोज. आमचं भाऊजी त्यांना डबा देऊन निघून द्यायचं आणि ही खाऊन झोपायची. शाळा शिकायची राहायची लय जेवण आणले म्हणून वाया जाईल म्हणून खाऊन टाकायचं आणि झोपायचं. 3 वेळा नाद करा नका म्हणजे नावरायचं 3 वेळा 10वीत बसलं. मग शेवटी वाईट म्हणतो मास्तर म्हणून आता भास्कर घे कोण मग असं काय त्याच्यामुळे ही वेळ आली नाहीतर काय मी कुठे गेलो असतो. स्वतः 10वी शिकलं नाहीत म्हणून माझं 9वीतच लग्न लावायला लावलं माझ्या बापाला. मटेरियल कमी हो चांगलं असतं उलट देवाच्या दारात घेतलेलं. खाऊन दे ग खावा भाऊजी खावा. सर होय कोचला काय ऐका ना तास शिष्य दोघांचा फोटो काढून तिकडे काय सरांना नाही काय डाएट. आता मंदिरात निघालंय आलो इथं चहा घेतला गुळाचा. दुसरी वेळ आहे सकाळपासून चहा घ्यायची आणि आज मैत्रिणीनं पौर्णिमा आहे. हा 2 झाले चहा. आज आता जवळ गावतोय तर रूपच धरायचा नाही सोसलं की ते मला प्रवास करताना सोसत नाही खायला लागतं काहीतरी. बघू आता काय करू सर खावा नाही खावा काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा माझं चप्पल गेलं पोट गेलं काही खणन ही ना मैत्रिणीनं काही घेतला लता किंवा हिचं असतं आपल्याला घेतलं का. गेल्या वेळेस मी तुळजापूरला आलते ना त्यावेळेस मला माहिती पहिल्यांदा देवाला त्यावेळेस आलते ना मला हे कोणीच सांगितलं नव्हतं की ही व्हायचं असतं म्हणून डोरलं ही वाहिलं आणि आमचा तुळजापूर पुढे ऍक्सिडेंट झाला पण ही सगळं देवीपाशी वाहून गेली ना कुणाच्या ही केसला कुणाच्या ही सगळ्या देवीपाशी वाहिली होती ना. डोरलं हळदी कुंकू जोडवी मणी वटीचं सामान हे सगळं बांगड्या सगळं. मग ही वटी ना मला माहित नव्हती घेते ती म्हणून ऐक मला आता तुम्ही सांगितलं आणि त्यावेळेस घेतली नव्हती मला माहितीच नव्हतं. आणि ही मला ना तिथं मंदिरात एका ताईंनी दिली आणि ते मला म्हणले तिथं पुढं द्या आणि ही वटी मला ताट आलं त्यावेळेस ही वटी ना मला दुसऱ्या ताईंनी दिली मला माहिती नारळ ही सगळं तिथं द्यायचं असतं आणि मला माहित नव्हतं मैत्रिणींना मला माहित नव्हतं. मला ज्यावेळेस देव आला त्यावेळेस तर ही ना तिथं माझ्या हातात एका ताईसाहेबांनी दिलं आणि मी देवीच्या हातात म्हणजे तिथं दिलं माझ्या हाताने. त्या कुठं गायब झाल्या मलाच माहित नाही. मी आज देवीच्या दारात हां मग ही सामान माझ्या हातात आलं ते व्हायचं असतं म्हणून मला माहित नाही. एवढं देवाचं सत्पर नाही मैत्रिणींना एवढं मला आता तुम्ही सांगितलं नाही तर मला पण हां म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहीत नसते ना ती आपल्याला आपला परमेश्वरच आपल्याला माहिती करत असतो.
त्यांच्याकडे जायचं. पप्पांचं जास्त वेळ आता तर 2 घ्यायला लावले ते त्या एक घ्यायची होती मला. दाखव कसले हे दाखव. जोडी बोलतो. जोडी 2000 में जोडी. नाही ना किती प्युअर ही ना ही नाही ना जायचं कलर नाही ना जायचं त्याचा. नाही तर बघ सारखं यावं लागतं देवाला. हे अजून तांबे कितीला आहे मैत्रिणीनं ह्या 275 घेतलेली. एक द्याय ना ती ही एक पाहिजे होती मला पण ती दादा द्याय नसते मला. 2 जोडी घ्यावं लागेल. ही जोडी घेतली आणि तांबे पण घ्यायचं. तांबे दाखवा की आपला हा आता तांबे एक ही घेतलं 20 पप्पा 2300 रुपयाला दोन. माझ्या बॉटलचं पण बघ की. दोन द्यावे जास्त तांदळा तांदळा ठेवायचे सतत. आणि तुला कधी देवाला तू नैवेद्य काय केला तर तू कशी होते गोडा वाटत होते काय काय जण ताटत होते आणि काय काय जण प्रसाद आहे ना प्रसाद आपला नाही का देवाला जेवायला चल. आणि पाणी जावे ठेवायचं बाहेर माझ्या स्टीलचं आहे माझ्याकडे. तेच बघा एवढं किती देतात की आता ही ह्याचं तेलला म्हणले की 150 रुपयाला वाटत होते काय काय जण ताटत होते आणि काय काय जण प्रसाद आहे ना प्रसाद आपला नाही का देवाला जेवायला चल. आणि पाणी जावे ठेवायचं बाहेर माझ्या स्टीलचं आहे माझ्याकडे. तेच बघा एवढं किती देतात की आता ही ह्याचं तेलला म्हणले की 150 रुपयाला. हे अन्नपूर्ण घेतली आमच्या ऑनलाईन नाही त्यांच्याकडे नाही आहे का. अशा मोठ्यातलं 75 किती लागते त्या मोठी काय एक का. लाकूड मोडलं तुम्ही. चप्पल तोडली तुटली ती लावलं चाललेत ना पॅक करायचं. त्यात काहीतरी टाकायला पाहिजे होतं एखादं कापड बिपड. काय अयो पार्लेजी मला घेतलाय म्हणजे मी म्हणलं लय खर्च केला तर आंटी तू जाऊ. लय काय जाऊ त्यांना. मग जर मी विचारते कधी थांबायचं आणि आता आलं तर ह्याला होतं का कमी. लय आपटायचं नसतं. मी लय दार हळूच आपटते. नाही तर तुम्ही सगळं दिस पप्पा हिथं त्या दिवशी लता म्हणायची किती दार आपटत ती. निसर्ग हॉटेलला निसर्गासारखीच गर्दी असते मरणाची गर्दी असते तिथं. पोरांना इथं खेळायला अक्कलकोट गाणगापूरला जाणारी माणसं सगळी ना सगळी इथं थांबतात. हो
प्रतीक्षाला इथनंच घेतलेलं लता इथलं कानातलंय ना आपण जेवल्यावर घेऊ की कलर हाय असं राहिलाय का नाही चला मिरचीचा ठेसा नाही दही अजून द्यायला लावा लागेल हा हे मिरचीचा ठेसा आणि थोडाच घेऊन बघू नाही तर तुम्हाला माहिती मैत्रिणींना मिरची खाल्ल्यावर काय होतं तुम्ही म्हणता ना का थोडाच आम्हाला हे द्यावं एक एक घ्या की सगळ्यांना मला ते हे दे ग टॅमॅटोचं हे दे गो काय असतं किती ना ती मैत्रिणींना फुकाट आहे हे कांदा कशाला आणलाय दादा त्याच्याबरोबर का आज माझ्या आईचं शेपुरीला कितल्या मापातला लागेल घेतलाय ना कितीला मागवलेला ग अगं लय छान आहे पुरा काय चहा चपातीला भांडी नाही कुठे कशाची आणलेली मेथीची कुटणी गव्हाची फाटन ना काय असलं कसं सांभाळ नाही मी 75 बी आणली तांबे बी आणले मावशी आली मैत्रिणींनो बरं तू थोडी आणलं तिने किती आणलं अगं पण एवढी